श्री स्वामी समर्थ. सोमवारचा दिवस. आज नवीन सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम असा दिवस. स्वामी सांगतात, आज मी तुला सांगणार आहे कसे छोटे निर्णय तुझ्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. तुझ्या मनातील अडचणी, संकोच आणि गोंधळ दूर होतील. हो, मी आहे, घाबरू नकोस. आज ध्यानपूर्वक ऐक, लक्षपूर्वक ऐक आणि नवी दिशा तुझ्या आयुष्यात निर्माण होईल. कल्पना कर की तुझ्या आयुष्यात एका निर्णयाने सगळं बदलून टाकलं. कधी काही काम उशिरा होतं, आर्थिक निर्णय अडखळतात, घरात तणाव असतो, पण एका शांत विचाराने, एका छोट्या निर्णयाने सगळं सुरळीत होऊ शकतं. हो बाळा, हो बाळा, शांत विचार करून निर्णय घेतला की सगळं सुरळीत होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेताना मन शांत ठेवणं. तुझ्या निर्णयात शांती, स्पष्टता आणि सकारात्मक ऊर्जा येईल. स्वामी समर्थ सांगतात, जीवनातील प्रत्येक परिस्थितीत शिकवण आहे. जर तू अडचणींमध्ये हरत नाही म्हणालास तर मार्ग उघडतो. हो, मी हरणार नाही असं म्हणलात तर तुमच्यासाठी नवे मार्ग उघडतात. सकारात्मक निर्णय घेतल्यावर तुझ्या आयुष्यातील नशीब बदलू शकतात. हो, नकारात्मक विचार अजिबात घ्यायचा नाही. नेहमी सतत सकारात्मकच विचार करायचा आणि सकारात्मक विचार केल्यानंतर सकारात्मक निर्णय हा येतोच. सोमवारचा दिवस विशेष आहे. हा दिवस नवीन सुरुवातीसाठी योग्य आहे. तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ जप करा. मनाला शांती मिळेल. स्वामी समर्थ जपामुळे निर्णय योग्य होतात, जीवन उजळते. बाळा, घाबरू नको. मी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबत आहे. आजपासून प्रत्येक निर्णय घेताना 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली गोष्ट, शांत मन ठेव. घाबरू नको. अजिबात न घाबरता शांत मनाने निर्णय घे. 2, श्रद्धा ठेव. आत्मविश्वास वाढेल. हो, तू जर पूर्ण श्रद्धा ठेवलीस तर तुझा आत्मविश्वास हा वाढलेला दिसेल. 3, लहान पाऊले सुरू कर. कोणतेही पाऊल टाकताना विचार करू नको. मोठे बदल हळूहळू होतात. हो बाळा, लहान लहान पावले टाकायला सुरुवात कर. तुला बदल हवा आहे ना, तर सुरुवात ही करायलाच हवी. तुझ्या घरातील आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णयांसाठी हे नियम वापर. हे 3 नियम तुझ्या घरातील आर्थिक निर्णय सकारात्मक दृष्टीने होतील आणि ते सफल होतील. रोज 21 वेळा श्री स्वामी समर्थ जप कर आणि मग अनुभव पहा. तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल येतील. तुझे नशीब उजळेल. अडचणी दूर होतील. हो बाळा, मी आहे, मी आहे, तू घाबरू नकोस. बाळा, कल्पना कर, रविवारीच्या अडचणी संपल्या. सोमवारचा दिवस उजळला. तुझ्या निर्णयांनी तुझं नशीब उजळलं. घरात शांती, आर्थिक स्थिरता, आत्मविश्वास सगळं
योग्य दिशांमध्ये आहे. हे शक्य आहे जर तू आजच्या दिवशी आध्यात्मिक मार्गदर्शन पाळलं. रोज 21 वेळा श्री स्वामी समर्थ जप केला तर मार्गदर्शन मिळेल. तुझं मन शांत राहील. तुझा आत्मविश्वास वाढेल. हो बाळा, मी आहे. तू घाबरू नको. जर तुला रोज डिवोशनल संदेश पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा. स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा सोमवार हा दिवस तुमच्यासाठी खास आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे. तू घाबरू नकोस. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. चला तर मग भक्त हो, आपण आज 21 वेळा, आत्ता तुम्ही माझ्यासोबत 21 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा. श्री स्वामी समर्थ. 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 अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. हा संदेश तुमच्यापर्यंत पोचणे ही स्वामींचीच इच्छा आहे आणि हा मंत्रसुद्धा तुमच्याकडून म्हणून घेणे ही सुद्धा स्वामींचीच कृपा आहे. जर तुम्ही आता माझ्यासोबत हा मंत्र म्हटला असाल 21 वेळा तर खरोखरच स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्याकडून हा मंत्र जप करून घेत आहेत. याचा अर्थ स्वामी स्वतः सांगत आहेत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर स्वामी संदेश या शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.